वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर इथे सरकारी कामकाज करत असलेल्या एका कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसआयआर मॅपिंगचे काम करणारे बीएलओ नवनाथ बोंडे यांना तिघांनी बेदम मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नियमित कामकाज सुरू असताना अचानक काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवलाय. या मारहाणीत नवनाथ बोंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा कुठे आहे? या घटनेनंतर एसआयआर मॅपिंगचे काम करणाऱ्या इतर बीएलओ मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. आज त्यांच्यावर हल्ला झाला, उद्या आमच्यावर होईल का, अशी भीती आता कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. दरम्यान प्रशासनाकडे तात्काळ सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. माझं नाव नवनाथ पांडुरंग बोंडे. मी प्रभाग क्रमांक 307 या ठिकाणी बीएल म्हणून माझी ड्युटी चालू असतानाच मला त्या ठिकाणी एक व्यक्तीचा फोन आला की माझं त्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आणि नाव नोंदणी करायची. तुम्ही त्याला बोललो की नेमकं तुझं नाव आज मला सांग, मी 2 मिनिटात तुला ऑनलाईन चेक करून सांगतो. पण तो म्हटला की नाही, मी तुम्हाला सविस्तरच भेटतो. सविस्तर भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला मेसेज दिल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला सविस्तर मेसेज टाका असं का बोलले. आणि यावरून मला 3 लोकांनी खूप अशी मारहाण केली की सविस्तर परिस्थिती तुमच्या समोरच आहे. खूप अशी मारहाण केली. माझ्या तोंडातूनही ब्लड निघालं आणि कानातूनही नाकातूनही ब्लड निघालं. खूप पाठीवरही मारलं, कमरेतही मारलं आणि डोकं आता बेशुद्ध झालेलं आहे. कारण म्हणजे माझं एसआरआयचं काम चालू आहे. 2002 आणि 2024 यांचं मॅपिंग चालू आहे. 2002च्या नंतर ज्यांचं नाव नसेल त्यांचं 2002 मध्ये आई वडील आजी आजोबा यांचं मतदान यादी नंबर, प्रभाग क्रमांक आणि मतदारसंघ हा त्या ठिकाणी ज्यांचं नाव नवीन म्हणजे ज्यांचं लग्न वगैरे झालं त्यांची ती माहिती घ्यायची, आजी आजोबासोबत ते जोडायचं. हे माझं काम झालेलं आहे. आणि ही माहिती प्रत्येकाकडे अवेलेबल नसल्यामुळं लोकांनी नंबर घेतात आणि मेसेज करतात, सर तुम्हाला मी नंबरवरती मेसेज करतो. मारहाण डॉक्टर गवळी साहेबाच्या घराच्या दवाखान्याच्या समोर, हा लोणी फाटा ते बस स्टँड रोड, डॉक्टर गवळी यांच्या दवाखान्याच्या समोर. तक्रार वगैरे आता एसडीओ मॅडम, तहसीलदार मॅडम आणि बीएलओ ते तिथं पोलीस स्टेशनला ठिय्या मांडलेला आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी तक्रार वगैरे केली नाही केली. मला इकडे रेफर करायला सांगितलं. मला त्याची काय आयडिया नाही.